Good evening. Please mark your attendance in the chat box. Okay. Is my voice clear? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? Okay. Is the screen visible? Okay. So we will start with the lecture. Okay. थोडंसं आपण एक व्होकॅब्युलरीचं पार्ट करूया स्टार्टिंगला, मग एक थोडं ग्रामरचं पार्ट करायचंय आणि त्याच्यानंतर आपण बघूया मग पुढे काय घ्यायचं लेक्चरमध्ये ते. So the activity that we have to do now is spot the error in the spelling of the following words with reference to the passage and rewrite them correctly. Okay. So last time आपण passage वरती रिलेटेड काही क्वेश्चन्स बघितले होते की अनसीन पॅसेज, सीन पॅसेज ह्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात. 6वी 7वी नंतर हे 10-10 मार्काचे क्वेश्चन सुरू होतात. तर त्यात ॲज इट इज क्वेश्चन मध्ये काही चान्सेस असतात, काही चान्सेस आपल्याला स्वतः शोधायचे असतात. ते आपण बघितलं होतं की इन फुल सेंटेन्स आपण कसं उत्तर लिहिणार आहे ते. राईट. आता ह्याच्यामध्येच अजून वेगवेगळ्या काय काय गोष्टी इन्क्लुडेड असतात की त्या पॅसेजवरती डिपेंडेंट काय क्वेश्चन्स असू शकतील. तर त्यातला हा एक पार्ट आहे. आता आपण ह्याला एक सिंपल ऍक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर करूया. जिथे आपल्याला अडेल तिथे आपण पॅसेजला रेफर करू. अदरवाईज आपण आपल्याला किती करता येते ते बघूया. सो व्हॉट यू हॅव टू डू, जी लिस्ट दिलेली आहे त्याची स्पेलिंग्स आहेत ती चुकीची आहेत किंवा त्यात काहीतरी एखादा लेटर मिसिंग आहे किंवा एखादं लेटर उलट सुलट लिहिलंय, जे काही असेल ते आपल्याला ती एरर शोधायची आहे. काय चूक झालेली आहे ते लिहिताना ते बघायचंय आणि त्या अकॉर्डिंगली करेक्ट स्पेलिंग काय येईल त्याचं हे चॅटबॉक्स मध्ये लिहून तुम्ही मला सांगायचंय. ओके. इज इट क्लिअर? काय करायचंय ते कळलंय? Okay, so we'll start first with this. The first word is renowned. Renowned. So now we have to spot the error, that with respect to which letter or with respect to which of the following letters is the spelling wrong, आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवायचं की which spelling will be correct in this case. Okay. एनी सजेशन्स? कुठलं स्पेलिंग माहिती आहे की आपल्याला आता? रिनाउन्स्ड नाही. मीनिंगफुल वर्ड तयार झाला पाहिजे. आपण एकदा पॅसेज बघूया मग की तुम्हाला ते स्पेलिंग कुठे दिसतंय का असं बघूया. हे बघा, सेकंड लाईन लास्ट वर्ड बघा बरं, रिनाउंड. दिसलं? कळलं चूक कुठे होती ती? त्या स्पेलिंग मध्ये रिनाउंड मध्ये त्यांनी NAUN नाउनचा नाउन केलेला होता. बट दिस वॉज द वर्ड रिनाउंड. व्हॉट डज दॅट मीन? व्हॉट डज दॅट वर्ड मीन? फेमस. फेमस साठी हा सिनोनिम आहे. ओके. म्हणजे फेमस साठी सिनोनिम डिरेक्टली नाही म्हणता येणार आपल्याला, माहित असलेल्या लोकांना अशा अर्थी रिनाउंड वापरलेला शब्द आहे. ओके. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे जॉमेट्रिक. जॉमेट्रिक. आता बघू तुमच्यापैकी कोणाला ह्याचं स्पेलिंग माहिती आहे का? जॉमेट्री नावाचा विषय पुढे 8th 9th मध्ये येतो. करेक्ट. व्हेरी गुड. जॉमेट्रिक. ME. जे दिलेलं स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये MA दिलंय, आपल्याला त्याच्याऐवजी ME हवाय. करेक्ट. पेंटिंग. पेंटिंगच्या जागी काय येईल? व्हेरी गुड. करेक्ट. PAINTING. पेंटिंग.
Next word is circles. Circle. Perfect, very good. CAL नसतं, CLE असतं. Achieving. Achieving. करेक्ट. जे दिलेलं आहे स्पेलिंग मध्ये तिथे EI केलंय, त्याच्याऐवजी आपल्याला फक्त ACHIE करणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट इज फीचर्स. फीचर्स. करेक्ट. FEA. व्हेरी गुड. FEATU. फिगर्स. FIGARS असं फिगर्सचं स्पेलिंग दिलंय, त्याच्याऐवजी काय असतं फिगर्सचं स्पेलिंग? मला फक्त काही जण चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय पाठवताना दिसत आहेत, असं करू नका. सगळ्यांनी स्पेलिंग रिव्हाइज करा. सगळ्यांनी डोक्यात स्पेलिंग आणा. जर येत नसतील तर चॅटबॉक्स मध्ये जे कोण करेक्ट स्पेलिंग पाठवतंय किंवा मी ज्या स्पेलिंगला करेक्ट टाकलंय असं म्हणतीये ते स्पेलिंग नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. फिगर्स. करेक्ट. FIGURES. फिगर्स is the correct answer. Next one is inner. INNAR. त्याच्याऐवजी काय स्पेलिंग असतं? करेक्ट. ER. INNER is the correct answer. Village. Villageचं स्पेलिंग काय असतं? करेक्ट. LLAGE. जे आपल्याला दिलंय त्याच्यामध्ये फक्त सिंगल L दिलाय, सिंगल LAGE केलंय, त्याच्याऐवजी आपल्याला काय हवंय? LLAGE. नंतर आहे डिसाइडेड. नेक्स्ट आहे डिसाइडेड. करेक्ट. DE. येस. It's not DICI, it should be DECIDED. It's a past tense of the word decide, to decide. म्हणजे काहीतरी ठरवणे, याचा past tense आहे decided. The next is tribal. Tribal. Correct. TRIBAL. BAL. येस. आपण बघूया एकदा इथे कुठे आपल्याला ते स्पेलिंग दिसतंय. काही दोन प्रकारचे स्पेलिंग झाले. काही लोकांनी BLE टाकले, काही लोकांनी AL टाकले. तर आता जेव्हा असं अनसीन पॅसेज असतात आणि क्वेश्चन आलेला असतो तर दरवेळेला पॅसेज मध्ये आपल्याला काही स्पेलिंग्स माहीत असतात, बट जर आपल्या डोक्यात हे कन्फ्युजन होत आहे की BLE असेल की AL असेल, तर आपण परत पॅसेज मध्ये जायचं आणि त्याच्या आधारे चेक करायचं की कुठलं स्पेलिंग करेक्ट येऊ शकतं. दोनच मिनिटं थांबा आपल्याला. Ma'am, येस. ma'am, sorry to interrupt, but Miss, if you will scroll a bit down. No, Miss. A bit up. Okay. Have you seen the word? Yes, Miss. When I zoomed my screen, I saw the word tribal. Okay. Give me a moment. See it again. Can you spot it in this particular screen, on the screen? Not here, Yes. not over here. Tribal art. Yes. Gond art is a tribal art. TRIBAL. ओके. सो असं बघून आपलं कन्फ्युजन दूर करायचं. जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यात जाऊन शोधायचं आणि कन्फर्म करायचं.
दिसला सगळ्यांना आता इथे? सो जेव्हा असं कन्फ्युजन होईल की आपल्याला दोन स्पेलिंग्स वाटतायत, TRIBLE असू शकतं का, कारण ट्राईब हा जो वर्ड आहे तो TRIBE असा होतो, त्यामुळे पटकन वाटताना असं होऊ शकतं की ट्रायबल म्हणजे TRIBLE. ओके, आणि मग काय होतं, आपण घाईघाईमध्ये लिहून टाकतो, एका मार्काला सोपा क्वेश्चन असतो, 1 मार्क जातो. त्यामुळे कुठलंही स्पेलिंग जर लिहिलं तर आयडियल वे हा आहे की तुम्ही परत तो पॅसेजमध्ये जाऊन तो वर्ड चेक करणं. Okay, so now the next word is mythology. MITHOLOGY असं दिलंय mythology. मायथॉलॉजीचं स्पेलिंग काय असतं? करेक्ट, MYTHO. व्हेरी गुड. नेक्स्ट इज अर्दन. अर्दनचं स्पेलिंग काय असतं? करेक्ट, व्हेरी गुड. EARTHEN. बाकी सगळं करेक्ट आहे त्या स्पेलिंग मध्ये, फक्त EAR येतं, नुसतं ER येत नाही. मीडियम. मीडियम. Correct. MEDIUM. Medium is the correct answer. Very good. Next is different. Different. Correct. Very good. Perfect. जमलंय सगळ्यांना. Okay, so now we will start with some of the grammar part. पंक्च्युएशन मार्क्स शिकलो नाहीये ना आपण? पंक्च्युएशन मार्क आपण क्लासमध्ये कव्हर नाही ना केलेलं, ॲज फार ॲज आय रिमेंबर नाही केलेलं. ओके, सो वी विल स्टार्ट विथ दॅट. द फर्स्ट थिंग इज व्हाय डू वी नीड पंक्च्युएशन मार्क्स? आतापर्यंत कधी ना कधी ऐकलेलंच असेल तुम्ही, पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय हे माहिती असेलच. Okay, so you have finished it in school, but we'll again take it in the class. आपण कायम लिहिताना पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करतो. So, why do we use them? So, punctuation marks allow the author's writing to be easy to read and understandable for the reader. ठीक आहे, पंक्च्युएशन मार्क्समुळे काय होतं, लिहिणाऱ्याला जे लिहायचं आहे तेही सोपं जातं आणि वाचणाऱ्याला त्याचा अर्थ समजून घेणं सोपं जातं. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण समोरासमोर बोलतोय तेव्हा माझा ऍक्सेंट जो असेल, माझा टोन जो असेल बोलण्याचा, ह्याच्यावरून कळू शकतं, राईट? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला प्रश्न विचारते एखादा की मी उत्तर सांगतेय, ते माझ्या टोनवरनं लक्षात येऊ शकतं. प्लेन वाक्य बोलतीये, मध्ये थांबलीये, हे सगळं बोलताना कळू शकतं. बट जेव्हा आपण वाचतोय तेव्हा आपल्याला कसं कळेल की रायटरला तिथे क्वेश्चन विचारायचा आहे, तो एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे, त्याला थांबून पुढे कंटिन्यू करायचं आहे की काय आहे, ते आपल्याला नुसतं वाचून कळणार नाही. बट त्याच्यामध्ये जर पंक्च्युएशन मार्क्स ऍड केलेले असतील तर आपल्याला लगेच कळेल की रायटरला तिथे काय म्हणायचं आहे, आणि रायटरलाही सोपं जाईल, त्याचं म्हणणं रीडर पर्यंत पोहोचवणं सोपं जाईल. सो दोघांच्याही फायद्यासाठी म्हणून पंक्च्युएशन मार्क्सचा वापर केला जातो. Types of punctuation marks are the period or full stop, comma, colon, question mark, quotation marks, exclamation point or exclamatory mark, parenthesis and apostrophe. एवढे आपल्याला जे 8 पंक्च्युएशन मार्क्स आहेत मेन, ते शिकायचे आहेत. ओके, आपण बघू शकतो की यापैकी प्रत्येक पंक्च्युएशन मार्क आपल्याला कीबोर्डवर पण दिसेल. आपला लॅपटॉपचा किंवा कम्प्युटरचा कीबोर्ड असतो, त्याच्यावर पण हे सगळे पंक्च्युएशन मार्क्स असतात. सो त्यांचा उपयोग हा सगळीकडे आहे, नुसतं लिहिताना नाही. साधा मेल लिहायचा, मेल ड्राफ्ट करतोय आपण, एखादं लेटर लिहितोय किंवा कुठलीही गोष्ट लिहित असू तरी आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स हे कायम लागणारच आहेत. ओके, सो द फर्स्ट इज पीरियड और फुल स्टॉप. रूल:
इट इज यूज्ड ॲट द एंड ऑफ अ कम्प्लीट सेंटेन्स. आपलं वाक्य जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आपण पिरियड और फुल स्टॉप देतो. एक्झाम्पल, आय वेंट टू द स्टोअर फॉर ग्रोसरीज. संपलंय वाक्य. त्यामुळे तिथे शेवटी एक टिंब दिलंय, दॅट इज कॉल्ड फुल स्टॉप. यूज ॲट द एंड ऑफ अन इनडिरेक्ट क्वेश्चन. इनडायरेक्ट क्वेश्चन, आता डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये शिकलेलो नाहीये. तुम्ही जर कुठे शाळेत वगैरे ऐकलेलं असेल, बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. 7वीच्या मुलांचं झालेलं असेल. 5th 6th वाल्यांना आत्ता डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन्स नाहीच आहे सिलेबसमध्ये, त्यामुळे आपण नाही कव्हर केलेलं. ते पुढच्या वर्षी तुमचं कव्हर होऊन जाईल. सो इनडायरेक्ट क्वेश्चन म्हणजे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की कोणीतरी मला काहीतरी येऊन विचारलं, असं जे आपण मराठीत म्हणतो की मला तिने असं विचारलं, तर तेव्हा आपण परत विचारलेलं जरी असलं तरी क्वेश्चन मार्क ऍड नाही करत. त्याच्याऐवजी आपण फुल स्टॉप ऍड करू, पूर्णविराम ऍड करू. ओके, मराठीत फुल स्टॉपला काय म्हणतात? पूर्णविराम. जेव्हा वाक्य संपलंय, कंप्लीट सेंटेन्स झालेलं आहे आपलं, आणि त्याच्यानंतर जे आपण देतो ते. समजलंय फुल स्टॉप कधी वापरायचा आणि फुल स्टॉप काय आहे? ओके. नाउ द नेक्स्ट इज कॉमा. First, it is use a comma to separate words or items in a list. For example, she has 2 dogs, 3 cats, 1 bird and 5 fish in her house. तिच्या घरी कोणते प्राणी आहेत हे सांगायचंय, तर एक दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे ते दाखवताना त्या लिस्टमध्ये म्हणून आपण कॉमा ऍड करतो. ह्यातला मेन पॉइंट काय लक्षात घ्यायचा आहे तुम्ही, तर लास्ट जे आहे इन हर हाऊसच्या आधी 5 फिश आणि त्या 5 फिशच्या आधी अँड टाकलंय, पण त्या अँडच्या आधी सुद्धा कॉमा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपली गैरसमज होतो की जर पुढे आपण अँड लिहितोय तर आधी कॉमा देणं गरजेचं नाहीये, बट इट इज नॉट द केस. आपण कॉमा द्यायचा अँड जेव्हा लिस्टमधलं शेवटचं आयटम आपण लिहिणार असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आईने काय काय आणायला सांगितलं ह्याची आपण लिस्ट बनवलेली आहे. ओके, माय मॉम टोल्ड मी टू ब्रिंग, असं म्हणून आपण समज एखादी लिस्ट लिहितोय, पोटॅटो, अनियन्स, जिंजर, गार्लिक, कॉमा अँड जे काही पुढे असेल ते. लास्ट जी काही लिस्ट मधला लास्ट आयटम असेल त्याच्या आधी कॉमा देऊन मग अँड म्हणायचं. सेकंड, यूज अ कॉमा टू सेपरेट अ सिटी फ्रॉम इट्स स्टेट. एक्झाम्पल, आय एम फ्रॉम ईस्ट लॅन्सिंग, मिशिगन. आता याच्याऐवजी आपण जेव्हा केव्हा आपला ऍड्रेस लिहितो, तेव्हा तुम्हाला माहित असेल कधीही लेटरमध्ये लिहिताना असू दे किंवा कुठेही असेल, आपण जर आपलं शहर आणि राज्य हे वेगळं करतो तेव्हा आपण कॉमा देतो. येस सायली, यू कॅन अनम्यूट. Ma'am, येस. in our school, we were taught that after or before and we never put a comma. Okay. Only in some poems or in stories writing. We use only in case of some story or poem writings. That's what you want to tell? Yes, ma'am. Okay, no problem. See, actually, it's different with respect to US, UK English. ओके, सो आपण कुठला रेफर करतोय, आपण एक पॅटर्न ठेवला ना तर दॅट इज फाईन, दॅट इज ऑलवेज फाईन. आता जो मी रेफर करते, जेवढे मी लेटर्स वगैरे लिहिते किंवा काही करते, ॲट दॅट टाइम व्हॉट आय प्रेफर इज युझिंग कॉमा अँड देन अँड. Okay, so it's different with respect to that, but you can use anything. The preferred for me is comma and. Right now, it is better to use what is taught in your school. Afterwards, when you read textbooks, when you read some articles, you'll see this type of English that in the list, comma and is used. So you can shift to that, or you can continue to use whatever is taught in your school. Both are fine. Okay. Okay, no problem. Whichever pattern you use, it is fine with that. Just be stick to that pattern. If you want to shift that after reading articles or whatever, in which field you are working with,
you can change your style of writing. In some cases, the spellings are also different. You can see that. So in some cases, the spelling of color is this, and in some cases, spelling of color is this. Even you can see this in case of Microsoft Word typing. आपण एखाद्या प्रकारचं इंग्लिश रेफर करून जर लिहित असू आणि आपण COLOR कलर लिहिला तर दॅट इज करेक्ट, आणि COLOUR कलर लिहिला तर दॅट इज रॉंग. त्याच्या खाली ती रेड लाईन येते. बिफोर एटसेट्रा. Yes, correct. Okay and okay. Gaurav, let me check this, that before etc. what we do. Let me write something and then I'll get it clear. Yes. You can give or you can't. Again, this is different. I give comma before writing etc. Everyone's it's like again and. You can use or you can't. That's no, these are two different things. Plain and plain are not different spellings. The meaning is also different. The meaning is also different for plain and plain. In some, yes, these are homophones. I'm not talking about homophones. In some cases, the spellings are used differently. The same meaning, but the spelling is bit different. Okay, like in case of color. हे बऱ्याच जणांनी, जर आता सातवीतली मुलं जर तुम्ही कम्प्युटरवर टायपिंग केलेलं असेल तर तुम्ही बघू शकता आहे की एका स्पेलिंगला अंडरलाईन येते की हे स्पेलिंग चुकीचं आहे म्हणून. बट जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो असतो ते तेच असतं स्पेलिंग, बट तरी पण तिथे अंडरलाईन येते. आपल्याला कळत नाही का आली आहे, बिकॉज इट इज डिफरंट. दोन वेगवेगळ्या देशांमधला तो फरक आहे. इंग्लिश त्यांची दोघांची तीच लँग्वेज आहे, बट तरी त्यातला थोडासा फरक आहे. दॅट डझंट मीन की एक बरोबर एक चूक आहे. ज्याला जो पॅटर्न फॉलो करायचा आहे तो तसा करतो. आणि मग कसं होतं, आता जर आपण एखाद्या कंपनीसाठी काम करतोय, कंपनीचा क्लायंट US बेस्ड आहे, तर आपण त्यांच्या स्टाईलने लिहायला जातो. उद्या कंपनी शिफ्ट केली आणि क्लायंट UK बेस्ड झाला, वी हॅव टू चेंज. ओके, इट गोज इन दिस वे. नाउ नेक्स्ट यूज, हा एक जो कॉमाचा यूज होता. सेकंड, टू सेपरेट सिटी फ्रॉम इट्स स्टेट. आपण जेव्हा लेटर रायटिंग चालू असतं तेव्हा सुद्धा, किंवा इन जनरल सुद्धा, आपण जेव्हा आपला पत्ता लिहितो तेव्हा आपल्याला माहिती आहे पुणे, राईट, आपण असं लिहितो. दॅट इज स्टँडर्ड प्रॅक्टिस. किंवा just a minute. Yes, Maharashtra, इंडिया. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला कॉमा देऊन पुढचं जे काही आहे ते लिहायचं असतं. Use a comma to separate the day of the month from the year. Example, he was born on August 4th, 1990. Next, use a comma to separate two adjectives describing words when the word and can be inserted between them. Example, she was young, beautiful dog. Okay. So आता इथे सपोज आपली लिस्ट नाहीये. शी वॉज यंग अँड ब्युटिफुल असं मला म्हणायचंय. ॲट दॅट टाइम मी शी वॉज यंग कॉमा अँड ब्युटिफुल असं नाही लिहिणार आहे. जर मला हे सेंटेन्स आलंय तर मी कसं लिहिणार? शी वॉज यंग अँड
ब्युटिफुल. ओके, हे करेक्ट आहे. मगाशी जो अँडच्या आधी कॉमा टाकायचा मी म्हणला होता ना, तो लिस्ट मध्ये होता. शी वॉज स्मार्ट कॉमा यंग कॉमा अँड ब्युटिफुल. Okay, these are two different things. Is it clear? जेव्हा आपण दोनच गोष्टी बोलतोय आणि त्यांना सेपरेट करतोय तेव्हा आपण तिथे अँडच म्हणणार, अँड म्हणणार किंवा कॉमा टाकणार, आयदर ऑर. अँड टाकायचं असेल तर ते किंवा कॉमा. आणि जर आपण लिस्ट म्हणतोय मोर दॅन 2 things are going to be described in our sentence, then at the end of the sentence add comma and or either way which suits you. Okay, yes, correct, Saili. And when do we use comma also? That if I want to call someone, कोणाला स्पेसिफाय करून मग पुढे माझं सेंटेन्स तयार करायचं आहे तर आपण तिथे कॉमा ऍड करतो. Yes, Rudra, the sentence that you made is correct. Now the next punctuation mark is question mark. Question mark is when do we use it? Use a question mark only after a direct question. जेव्हा आपल्याला एखाद्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारलाय आपण, after that you use a question mark. Will you come over after school? Question mark. ठीक आहे, जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे प्रश्नचिन्ह. क्वेश्चन मार्क म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारू तेव्हा त्याच्या नंतरच आपण प्रश्नचिन्ह ऍड करणार. The next one is exclamation mark. एक्सक्लेमेशन मार्कला मराठीत काय म्हणतात माहितीये? करेक्ट. वाय आर वी गोइंग देअर? राईट. Yes, Nidhi, your question was your sentence was correct, but where was the question mark? Where is the question mark? Why are you standing here? Question mark. Can I tell? Yes, correct. Will this class start today? Correct. Udgarvachak. Udgarvachak chinha or exclamation mark. Yes. Rule: use the exclamation point to show emphasis or excitement. Summer is in 3 months. So this is an excitement that summer is going to be in 3 months. 3 महिन्यात उन्हाळा येतोय, 3 महिन्यात पावसाळा येतोय. हे जेव्हा आपण उत्साहाने एक्सक्लेमेशननी म्हणू, at the end of such sentences we prefer to use exclamatory marks. सरप्राईज सिच्युएशन असेल, एखादा माणूस सरप्राईज झालाय किंवा असं काही जेव्हा असेल तेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क यूज करतात. आपण पोएम मध्ये वगैरे बघू शकतो. असं आता पोएम मध्ये बऱ्याच वेळेला करेक्ट, वाव दिस इज ब्युटिफुल. येस, करेक्ट गौरव, व्हॉट यू हॅव यूज्ड, ओ व्हॉट अ ब्युटिफुल साईट. सो असा जो ओ असं असतं ना, त्याच्या पुढे बऱ्याच वेळेला पोएम्स मध्ये हा एक्सक्लेमेटरी मार्क ऍड केलेला असतो. करेक्ट, ब्रावो. आणि देन एक्सक्लेमेटरी मार्क. व्हेरी गुड. Quotation mark. Use quotation marks to set off a direct question. What is your favorite color? She asked. तिने विचारलंय ना, त्यामुळे मग तिने विचारलंय तर त्याच्यासाठी म्हणून आपण कोटेशन मार्क टाकतो. म्हणजे काय की ते माझे उद्गार नाहीये, ते मी बोललेली नाहीये, तिने विचारलंय आणि मग हे मार्क्स टाकतो आपण. सेकंड, periods and commas always go inside quotation marks. Example: I don't want to go to school today, Alan said. कोटेशन मार्क आपल्याला बऱ्याच वेळेला वर्ड फाईल किंवा बाकीच्या ठिकाणी पण आपण कोटेशन मार्क वापरतो. कुठल्या गोष्टीवर आपल्याला एम्फसिस करायचं असेल तर ती गोष्ट सुद्धा आपण कधी कधी कोटेशन मार्क मध्ये लिहितो. बट दॅट इज व्हेरी व्हेरी रेअर. आपण मोस्टली ह्याच गोष्टीसाठी की डायरेक्ट क्वेश्चनला आपण जर का कोणी विचारलंय हे कोणाच्या तरी शब्दात टाकायचं असेल तर तेव्हा आपण तिथे कोटेशन मार्क्स वापरतो. द नेक्स्ट वन इज कोलन. Rule: use the colon after a complete sentence to introduce a list of items. Example: on my trip I'll bring काय काय आणेन, clothes, a pillow, a sleeping bag, a toothbrush and my teddy bear.
सो जेव्हा लिस्ट सुरू करायची आपण मोस्टली आन्सर लिहिताना येस करेक्ट. येस दिस इज ऑल्सो करेक्ट. शी सेड आय एम फाईन. वरती ज्यांनी एक्झाम्पल्स दिली आहेत बरोबर आहेत. आणि कोलन आपण अशा वेळेला आपण यूज करतो जेव्हा फॉलोइंग आर द पॉइंट, जसं किंवा काहीतरी आपण आन्सर लिहिताना असं म्हणतो ना, फॉलोइंग करून 2 डॉट्स देतो. आपल्या चॅटबॉक्स मध्ये पण दिसत आहेत हे सगळे पंक्च्युएशन मार्क. येस सायली तुझे ऍड केले दॅट इज सेमीकोलन. दिस इज कम्प्लीट. 2 डॉट्स. Second, use the colon after the greeting of the person's name in a business letter. हे आता हा पण पॅटर्न प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आयदर आपण कोलन टाकतात किंवा काही जण कॉमा पण टाकतात. ओके, जसं इथे एक्झाम्पल डिअर मिस्टर स्मिथ कोलन देऊन पुढे सेंटेन्सची सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी कॉमा ऍड केलेला असतो. लेट मी चेक युअर सेंटेन्स. Anagha said this picture is drawn by a well-known artist. Yes, it fits well in the rules of punctuation mark. Okay, the next one is parenthesis. Use parenthesis to enclose words or figures that clarify or are used as an aside. Example, he received 150 points on his math project. Okay, आपण कंस असतात मराठीमध्ये कंस म्हणतात याला, राईट. की कधी आपण यूज करतो ते जेव्हा आपल्याला एखादा आता 150 जसं 150 आहे त्याला फक्त आपण नंबर्स मध्ये ट्रान्सफॉर्म केलंय आणि त्याच्या आजूबाजूला फोकस जावा म्हणून तिथे तीच गोष्ट आपण लिहितोय ना, म्हणून त्याला परत पॅरेंथेसिस टाकलेत किंवा कंस टाकलेले. नेक्स्ट अपॉस्ट्रोफे, याचा यूज आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता. यूज द अपॉस्ट्रोफे व्हेन कंबाइनिंग 2 वर्ड्स. इट इज ऑलवेज प्लेस्ड इन द स्पॉट वेअर द लेटर. आणि आता इथे पॅरेंथेसिसचा यूज बघा कसा केलाय. लेटर किंवा लेटर्स, एक शब्द किंवा अनेक शब्द हॅव बीन रिमूव्ड. फॉर एक्झाम्पल, शी इज ओनली अलाउड कॅन्डी ऑन फ्रायडे. आता हा एक वेगळा वापर आहे, आपण लास्ट टाइम हा पाहिलेला नव्हता. मी हा एक्सप्लेन करते, आधी पुढचा बघूया. यूज द अपॉस्ट्रोफे टू शो पोझेशन. प्लेस द अपॉस्ट्रोफे बिफोर द एस. दे फाउंड मिस कनर्स ग्लव्स. हा यूज आपण बघितला होता. कोणाची तरी बिलॉंगिंग त्याचं आहे असं जे आपण म्हणतो, त्याचं पोझिशन दाखवतो तेव्हा आपण अपॉस्ट्रोफे वापरणार. हा एक यूज आपण लास्ट टाइम पाहिला होता. त्याचे वेगवेगळे बघितलं होतं आपण की जेव्हा प्लुरल असेल तेव्हा अपॉस्ट्रोफे कुठे ऍड करायचा, राईट. आणि आता जो वरती यूज दाखवलेला आहे तो असा आहे की एखादा वर्ड सपोज आपल्याला आपण मिस करतोय, सेंटेन्स मधून काढून टाकतोय, मिस नाही करत आहे, काढून टाकतोय डेलिबरेटली, तेव्हा आपण 2 वर्ड्स कंबाईन केलेत आणि एक वर्ड तयार करतोय. ह्या वेळेला वी कॅन ऑल्सो यूज अपॉस्ट्रोफे लाईक इन द गिव्हन एक्झाम्पल्स केस. शी इज ओनली अलाउड कॅन्डी ऑन फ्रायडे. आता शी इजच्या ऐवजी शी अपॉस्ट्रोफी एस केलाय. येस अनघा, यू कॅन टेल, यू कॅन स्विच ऑन युअर माइक. मॅम मैं ऑडिबल? येस यू आर ऑडिबल. तुम्ही मगाशी जे चिन्ह दिले, मी जे चॅटबॉक्स मध्ये जे चिन्ह दिले त्याचा वापर एखादी स्टोरी सांगताना किंवा त्याच्या लास्टला आपण लिहितो ना, समजा ही जपानची स्टोरी असेल तर आपण लिहितो द जॅपनीज फेरी टेल, त्यावेळेस पण त्याचा वापर करतात ना? येस करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर सांगितलंस एकदम. जेव्हा आपल्याला एखाद्या स्टोरीच्या एंडला काही त्याच्याबद्दल वेगळी माहिती असेल तर ॲट दॅट टाइम ऑल्सो वी यूज पॅरेंथेसिस. करेक्ट. colon is also used in dialogue writing. In my new home I want नाही, निधी हे जे सेंटेन्स तू तयार केलंयस ना, इन माय न्यू होम आय वॉन्ट, आय वॉन्ट नंतर कॉलन यायला पाहिजे.
आणि पुढचं जे आहे हिज टेडी इज ब्युटिफुल असं नाही होणार, फक्त हिज टेडी इज ब्युटिफुल. हिज म्हणजेच त्याचा, हिजचं मिनिंग फक्त HIS हिज ह्या वर्डचं मिनिंगच त्याचा असं असतं. इज इट क्लिअर? त्यामुळे हिज नंतर अपॉस्ट्रॉफी नाही येणार. जर तुला तसं म्हणायचं आहे की बट ह्याचं सुद्धा एक 2 मिनिट मला चॅटबॉक्स मध्ये लिहायचा प्रयत्न करते. ह्याचंही मिनिंग आपण हिज नाही म्हणत, ही इज असं होतं. राईट. आता कोणी वर लिहिलंय शी इज ब्युटिफुल. करेक्ट, तूच लिहिलंयस निधी, बरोबर लिहिलंयस. आता हे सेंटेन्स करेक्ट आहे. दीपिका स्टेडी, दिस सेंटेन्स इज ऑल्सो, दिस वर्ड्स आर ऑल्सो करेक्ट. शी इज ब्युटिफुल, नाव इट्स करेक्ट. इज रिप्लेस करतो आपण तेव्हा. आता माय हॉबी इज डान्सिंगच्या वेळेला असं कोलन नाही टाकायचा. वेन यू आर गोइंग टू ऍड अ लिस्ट यू कॅन ऍड कोलन, अदरवाइज डोंट यूज इट. माय हॉबी इज डान्सिंग, दॅट्स इट. तिथे कॉलन नकोय. माय हॉबीज आर डान्सिंग, प्लेइंग फुटबॉल, सिंगिंग, ड्रॉइंग असं असेल तर करेक्ट आहे. दिस इज मिसेस कॉर्नर्स हाऊस, दिस इज करेक्ट. गौरव, आता तू एपोस्ट्रॉफीचा वापर बरोबर केलायस. फक्त मिसेस जे लिहिलंयस तिथे मिसेस नंतर एस नंतर फुल स्टॉप पाहिजे. येस, करेक्ट. आता जे लास्ट सेंटेन्स टाकलंय माय हॉबीज ते करेक्ट आहे. सायली, व्हॉट आर यू सेइंग? आय एम रिअली कन्फ्युज दॅट if I want to buy tomato, potato or ginger. Please tell fast. Yes, correct. Very good, Saili. I can't understand this mark. निधी, तो कंस आहे. आपण बरेच वेळेला वापर करतो ना कंसाचा. कुठे आपण मोस्टली असंच की जी गोष्ट आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून द्यायची आहे. येस, करेक्ट. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून जी गोष्ट आपल्याला लिहायची आहे ना ती आपण त्याच्यामध्ये टाकतो. जसं की 150 आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं. 150 वर्ड्स मध्ये लिहिलेलंच होतं. शिवाय आपल्याला जेव्हा त्याचा अंकात लिहायचं होतं, नंबर्स मध्ये लिहायचं होतं, ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती. सो इन दॅट वी युज्ड दिस मार्क. ओके. हा, अपॉस्ट्रॉफीचा जो फर्स्ट वाला होता तो कळलाय. शी इज वगैरे कुठे वापरतो आपण, तसा अजून एका ठिकाणी आपण वापरतो. राईट. इथे आपण काय अपॉस्ट्रॉफीचा वापर केलाय? डू नॉटच्या ऐवजी डोंट. राईट. आपण एखादा वर्ड रिमूव्ह करतो आणि त्याच्याऐवजी तिथे अपॉस्ट्रॉफी टाकतो. असं बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेलं असेल. येस, वुडंट इज ऑल्सो करेक्ट. आय हॅव इज ऑल्सो करेक्ट. येस, आय एम करेक्ट. अनघा, तू जे बोललीस ते आता तू लिहिलंस बरोबर होतं. कुडंट, कुड नॉट, करेक्ट. दिस इज एक्सक्लेमेटरी मार्क. उद्गारवाचक चिन्ह आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती सरप्राईज होतो किंवा एखाद्याचं एक्सक्लेमेशन आपल्याला दिसत असतं. Yes, very good, Sally. You used parenthesis also in this. Yes, good. ठीक आहे. सो आता ऑलमोस्ट आपले सगळे संपलेले आहेत. जे पंक्च्युएशन मार्क्स करायचे होते ते एकदा क्विकली रिवाइज करून घेऊया आपण कुठले कुठले शिकलो आणि त्यांचा यूज कसा कसा आहे तो. आफ्टर रीडिंग द एक्झाम्पल, प्लेस द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द ब्लँक. रिमेंबर द 7 टाइप्स ऑफ पंक्च्युएशन मार्क्स इन्क्लूड. कुठले कुठले शिकलोय आपण? पिरियड और फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क. मला ज्यांनी आता विचारलं एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काय असतं ते कळलं.
जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं एक्सक्लेमेशन आहे, आपण आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्य दाखवायचंय, सरप्राईज दाखवायचंय, तेव्हा आपण एक्सक्लेमेटरी मार्क यूज करणार. फॉर एक्झाम्पल, वाव किती मस्त आहे, असं जेव्हा आपण सेंटेन्स तयार करतोय मराठीतला, आता वाव हे जनरल आहे, आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये यूज करतो. सो वाव जेव्हा मी म्हणतेय, तर त्याच्यानंतर आपले काहीतरी चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत आहेत, राईट, आणि ती जी एक्सप्रेशन आहेत ती आपण एक्सक्लेमेटरी मार्क मधनं दाखवणार आहे. इज इट क्लिअर? होप सो ह्याच्यामधनं आपला एक आशावादीपणा दिसून येतोय, तर तो अजून चांगल्या रीतीने एक्सप्रेस करायला म्हणून आपण एक्सक्लेमेटरी मार्क वापरणार. नेक्स्ट, कोटेशन मार्क्स, डबल इन्व्हर्टेड कॉमास, सेमिकोलन और कोलन आणि पॅरेंथेसिस आणि ॲपॉस्ट्रॉफे, एवढे बेसिक आपण शिकलोय. आता द टीचर आस्क्ड हिम टू सिट नेक्स्ट टू हर, याच्यामध्ये काय येणार आहे? द टीचर आस्क्ड हिम टू सिट नेक्स्ट टू हर, संपलाय सेंटेन्स, त्यामुळे फुल स्टॉप. करेक्ट, फुल स्टॉप येईल कारण सेंटेन्स संपलं. नेक्स्ट, दे डोंट हॅव स्कूल ऑन सॅटर्डे, आता इथे काय येईल? ॲपॉस्ट्रॉफे. करेक्ट. डू नॉट म्हणजे आपल्याला सेंटेन्समध्ये सांगायचं काय आहे? दे डू नॉट हॅव स्कूल ऑन सॅटर्डे, त्याच्याऐवजी फक्त डोंट वर्ड कट करून त्याच्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी टाकलेला आहे. शी वॉज बॉर्न ऑन एप्रिल 30th, कॉमा 1990, आता मी सांगितलं इथे कॉमा येणार आहे. डिअर मिसेस, फुल स्टॉप, मिसेस नंतर एक टिंब द्यायचं असतं वाईट, आणि मग आता इथे ह्या केसमध्ये त्यांनी कॉलन दिलाय, बट मी जसं मगाशी म्हटलं काही ठिकाणी कॉमा पण वापरतात. नेक्स्ट आहे, आय डोंट फील वेल टुडे, ॲडम सेड, आता इथे कुठल्या मार्क्स यूज केलेले आहेत? कोटेशन मार्क यूज केलेला आहे, और डबल इन्व्हर्टेड कॉमा. करेक्ट. नेक्स्ट, आय पुल्ड माय ओन टूथ आउट, इथे काहीतरी आपण एक्सप्लेन करतोय, काहीतरी एक्सक्लेमेशन देतोय, सो एक्सक्लेमेटरी मार्क ऍड केलाय. ही हॅज 2 notebooks, 3 books, 4 pencils, 1 box of crayons, and 1 eraser in his desk. They helped color केटीज प्रोजेक्ट, आता केटीचा प्रोजेक्ट आहे असं सांगायचंय सेंटेन्स मध्ये, म्हणून केटीज प्रोजेक्ट. आय एट 4 brownies टुडे, फुल स्टॉप. Okay, so you can read these sentences. Is punctuation marks topic clear to you now? सगळ्यांना व्यवस्थित समजलाय पंक्च्युएशन मार्क्सचा टॉपिक? ओके, व्हेरी गुड. आता थोडासाच वेळ राहिलाय निधी, आपण डिबेट पुढच्या लेक्चर्स मध्ये कधीतरी कव्हर करूया. आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया. काय सांगते मी तुम्हाला काही स्पेलिंग्स डिक्टेट करते, तुम्ही ती चॅटबॉक्स मध्ये लिहून हे कराल. प्रोनाउन्सिएशन वरून तुम्हाला स्पेलिंग्स लिहायचे आहेत. ओके, थोडी स्लो आली स्पेलिंग्स तरी काही हरकत नाहीये, बट ट्राय की प्रत्येक जण स्पेलिंग पाठवतोय मला. फॉर एक्झाम्पल, मी स्पेलिंग सांगितलं, मी असा वर्ड इथून प्रोनाऊन्स केला बुक, सो यू हॅव टू राईट द स्पेलिंग ऑफ दिस वर्ड बुक. करेक्ट. हां, बस हे फक्त एक एक्झाम्पल होतं. ओके, सो आय टेल यू द स्पेलिंग्स नाव, प्लीज राईट देम इन द चॅट बॉक्स अँड देन सेंड. ट्राय करा की तुमचं तुम्ही लिहिताय. कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये स्पेलिंग पाठवलंय आणि ते बघून तुम्ही तसंच्या तसं कॉपी केलंय. डोंट डू इट. चेक करा की तुम्हाला किती स्पेलिंग्स कशी आठवतात. ओके, व्हेरी गुड. फर्स्ट स्पेलिंग इज टंग.
Okay. I'll tell you the right spelling once everyone is completed. Okay. So the correct spelling for this word is TONGUE. टंगचं स्पेलिंग येतं TONGUE. ओके, नो प्रॉब्लेम. थोडासा आता चॅटबॉक्सचा प्रॉब्लेम होईल, टायपिंगचा स्पीड कमी असेल, म्हणूनच मी बऱ्यापैकी वेळ देणार आहे प्रत्येक स्पेलिंग सांगितल्यावर. आपलं आपलं टाईप करा, आरामात लिहा. ओके, नेक्स्ट वर्ड इज चेकबुक. 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 Okay, checkbook. So again, the spelling is with respect to, आता कशाच्या रिलेशन मध्ये आहे याच्यावर आहे. जे बँकेचं चेकबुक असतं, जो चेक असतो ज्याच्यावर अमाऊंट लिहितात, द स्पेलिंग फॉर दॅट इज CHEQUE चेक. ओके, प्रोनाउन्सिएशन सेम आहे ह्या चेकचं आणि चेक युअर स्पेलिंग असं जे मी म्हणतेय त्याचं प्रोनाउन्सिएशन दोन्हीकडे मी चेकच करणार आहे. बट एके ठिकाणी स्पेलिंग आपण असं करतो CHEQUE. जो चेक आपण बँकेच्या रिस्पेक्टनी जो बोलतो दॅट इज चेकबुक. आणि सेकंड जो असतो टू चेक समथिंग, द स्पेलिंग इन दॅट केस इज CHECK. ओके, क्लू कुठे घ्यायचा आता मी बोलतीये त्यामुळे तुम्हाला क्लू येणार नाही. जेव्हा तुम्ही लिहित असाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही बँकेच्या रिस्पेक्टने लिहिताय. प्लीज सेंड मी युअर चेकबुक असं जेव्हा येतं तेव्हा. बट आत्ता काय हिंट घ्यायची तर मोस्टली इंग्लिशचं जेव्हा ओरलचा टॉपिक असतो तेव्हा डिक्टेशनचा पण एक टॉपिक येतो. तर त्या पॅसेजमध्ये काय गरजेचं आहे ते बघायचं. म्हणजे पॅसेजचा संदर्भ जर असा बँकेशी रिलेटेड किंवा अशाशी कशाशी तरी निगडीत आहे, ॲट दॅट टाइम यू हॅव टू राईट CHEQUE ओनली. मुद्दामून अशी स्पेलिंग्स दिली जातात, असा पॅराग्राफ दिला जातो ज्यात ह्या गोष्टी इन्क्लुडेड असतील. आणि मग तेव्हा गडबड होते की तिथे पटकन आपल्याला चेक हा तो वाला CHEQUE चेक लिहिण्याची खूप कमी सवय असते. CHECK आपण मोस्ट कॉमनली युज्ड वर्ड आहे, राईट. तिथे थोडंसं लक्ष ठेवायचं की आपण कशाच्या रिलेशन मध्ये लिहितोय आणि मग पुढे कंटिन्यू करायचं. इज इट क्लिअर? व्हेरी गुड. द नेक्स्ट वर्ड इज फॉरेन. फॉरेन. Correct. FOREIGN is the correct spelling. FOREIGN. This is the correct spelling of the word foreign. Next, fridge. Fridge. An equipment in which we store food items or something like that, which is used in kitchen. Fridge. Okay, the correct spelling is FRIDGE. FRIDGE is the correct spelling of the word fridge. मी त्याचं म्हणूनच पुढे मीनिंग पण सांगितलं की मला कशाच्या रिस्पेक्टनी कुठल्या वे मध्ये ते स्पेलिंग हवं आहे. ओके, फ्रीज म्हणजे टू फ्रीज समथिंग, काहीतरी गार होणं.
ह्याच्यासाठी जो फ्रीज यूज करतात, बट तिथे आपण प्रोनाऊन्सिएशन पण थोडं वेगळं येतं. जो FREEZE फ्रीज काही जणांनी लिहिलंय ना, थंडवाला, त्या फ्रीजचं आपण प्रोनाऊन्सिएशन पण तुम्हाला कळेल की वेगळं आहे. फ्रीज असं होतं, राईट. आणि फ्रीजचं स्पेलिंग मात्र रेफ्रिजरेट, करेक्ट. रेफ्रिजरेटरच्या मिनिंग मधला जो फ्रीज आपण यूज करतो तो FRIDGE असतो. नाव द लास्ट स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन. प्रोनाऊन्सिएशन. आय टेल यू द स्पेलिंग. झालं एकदा सगळ्यांचं, एक मिनिट देते सगळ्यांना लिहायला. Correct spelling of this word is PRONUNCIATION. It's not pronunciation, it's pronunciation. आपल्याला बोलताना चुकून फास्ट बोलताना सुद्धा आपल्या तोंडून प्रोनाऊन्सिएशन असं निघतं आणि स्पेलिंग करताना PRONOUN केलं जातं. बट तिथे नाऊन हा वर्ड नाहीये, तिथे NUN असतं. सो इट शुड बी प्रोनाऊन्सिएशन. ओके, इज इट क्लिअर? एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या, पण चुकून लिहिताना गडबड होऊन जाते. ओके, व्हेरी गुड. पण चांगलं वाटलं मला. 5 आपण स्पेलिंग दिली, बऱ्यापैकी सगळ्यांनी भरपूर स्पेलिंग त्यातली बरोबर टाकलेली होती बऱ्याच वर्ड्सची. व्हेरी गुड. सो नाव नेक्स्ट लेक्चर शुअरली वी विल टेक डिबेट ओनली. बऱ्याच दिवसापासून घ्यायचं आहे मला माहिती आहे. मी दरवेळेला काहीतरी व्होकॅब्युलरी घेऊन घेते, ग्रामर घेऊन येते, बट नेक्स्ट लेक्चरला आपण डिबेट घेऊया. प्रॉब्लेम असा होतो की आपल्या ग्रामरचा पार्ट पण आपल्याला फिनिश करायचा आहे ना. डिबेट आपण ऑलरेडी 2दा-3दा घेतली आहेत बऱ्याच लेक्चरमध्ये, आणि मग त्याच्यात आपला खूप वेळ जातो. म्हणून थोडे ग्रामरचे जे टॉपिक्स मेन आहेत, व्होकॅब्युलरीचा जो पार्ट आहे जो यायलाच हवाय, तो मी आधी घेते. Okay, but in next lecture we'll take debate. We'll decide the topic in the next lecture itself, and then we'll go for it. Okay. For now, thank you and bye. Bye, Bye, teacher. ma'am. Bye. Bye, ma'am. Nice session. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Thank you, ma'am.